कल्याण शहरात प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। शहरातील विविध भागांमध्ये पानटपऱ्यांमधून दिवसाढवळ्या प्रतिबंधित सुगंधित गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने खडकपाडा पोलिसांच्या मदतीने कल्याण पश्चिमेतील विविध भागांमध्ये छापेमारी केली। या कारवाई दरम्यान गोदरेज हिल परिसरातील सिंग पान शॉपसह अन्य टपऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे। तपासणीत विमल, सॅफरन, राजश्री कोल्हापुरी, बाजीराव, RMD राज कोल्हापुरी आणि रजनीगंधा यांसारख्या प्रतिबंधित पान मसाल्यांचा आणि गुटख्याचा साठा आढळून आला आहे। पथकाने तात्काळ हा साठा जप्त करत संबंधित विक्रेत्यांची चौकशी सुरू केली आहे। सिंग पान शॉपचे चालक संतोष पारसनाथ सिंह यांच्याकडून सुमारे 8,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। मात्र हा साठा कुठून आणला याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। याच कारवाईत आणखी 2 पान टपरी चालकांकडूनही प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला। एकूण 11,000 रुपयांचा गुटखा आणि पान मसाल्याचा साठा प्रशासनाने ताब्यात घेतलाय। या प्रकरणी ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात 3 पान टपरी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण डोंबिवली।